शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व ज्युनियर कॉलेज खारेपाटण येथे सिंधुरत्न विकास योजनेचे संचालक शिवसेना नेते श्रीयुत किरण भैया सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त यश कम्प्युटर अकॅडमी खारेपाटण आणि खारेपाटण शिवसेनेच्या वतीने इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना 10वी 12वी नंतर काय याचे योग्य मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी समुपदेशक श्रीयुत विवेक कळसुलकर सर, खारेपाटण सरपंच माननीय सौ प्राची इसवलकर, यश कम्प्युटरचे संचालक श्रीयुत मंगेश गुरव, युवा सेना जिल्हा प्रमुख उद्योजक श्रीयुत सुकांत वरुणकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुहास राऊत, उद्योजक श्रीयुत रुपेश सावंत, श्रीयुत जयदीप देसाई, मुख्याध्यापक श्रीयुत संजय सानप सर, पर्यवेक्षक श्रीयुत संतोष राऊत सर, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। यावेळी उद्योजक श्रीयुत रुपेश सावंत यांनी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना रोख 50,000 रुपये आर्थिक मदत मुख्याध्यापक श्रीयुत सानप सर यांच्याकडे सुपूर्द केली व इयत्ता 10वी मध्ये 80% व त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्याचे आश्वासन दिले। या संपूर्ण कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला। विषय मला दिलेला आहे परीक्षेला सामोरं जाताना आणि आदरणीय मोठे सर, सानप सर, हरिहर सर सगळ्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की बोर्डाची तुमच्या आयुष्यातील ही पहिली परीक्षा आहे, बरोबर का नाही? तर लक्षात घ्या, या परीक्षेला काहीही घाबरण्याची गरज। आपल्या सिंधुदुर्गातील मुलं काय काय करतात आणि तुम्ही कुठे आहात आणि आता उरलेल्या काळामध्ये काय करायचं आहे याच्याबद्दल थोडं पहिल्यांदाच नंतर विसरलो तर माझं कसं झालंय, म्हणजे माझं सलमान जरा गांधलं आहे, त्यामुळे मध्ये एका ट्रॅक वरून दुसऱ्या ट्रॅक वरून तिसऱ्या ट्रॅक, आणि म्हणून आधीच तुम्हाला 1 मार्च 2024 पासून सुरू होणाऱ्या परीक्षेमध्ये सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मॅक्झिमम मार्क्स मिळाले। आता उरलेल्या काळाचा तुम्ही कसा काय वापर करणार त्याच्यावर ते डिपेंड आहे, अवलंबून आहे। थोडंसं परीक्षेकडे जाण्यापूर्वी तुम्ही स्वतःला ओळखा, कारण आता 10वीची परीक्षा झाल्यानंतर तुम्ही 11वीला जे ऍडमिशन घेणार ते काही एकाच साईडला घेणार असं नाही, बरोबर ना? मग पेन जर आणले असतील तर जनरली आपल्याकडे 5 मार्ग आहे आणि कसं आहे, तुम्हाला मी आधीच रिक्वेस्ट करतो 60 मिनिटं माझा कर्णकर्कश आवाज ऐकण्याची मानसिक तयारी ठेवा। भारतातल्या जगप्रसिद्ध गानकोकिळा लता दीदी माहिती मंगेशकर, तसा गाणं काही देवाने मला दिलेला नाही, नाहीतर मी काय सांगितलं असतं, श्रावणात घनवेळा बरसला रिम रिम रेशीमदार। आमचं तसं नाही, आमचं कसं आहे, उठी उठी गोपाळ। आम्ही काय करतो, तुम्हाला खडबडून जाग करतो, तुम्ही झोपे तुम्हाला पुढच्या काळाची जी स्पर्धा आहे ती माहिती नाही आणि त्याच्या दिशेने 5 मार्ग आहेत, एक आर्ट्स, दुसरा कॉमर्स, तिसरा सायन्स, चौथा NCVC आणि 5वा पॉलिटेक्निक। तुम्हाला काय केलं माहिती आहे, तुमच्या पालकांनी आणि आमच्या शाळांनी सगळ्या, मी पण त्यात मी मला या सिस्टीम मधून बाहेर काढलेलं नाही। पूर्वी ना अजून आहे मुंबईला घोडागाड्या, तो घोडा इकडे तिकडे जाऊ नये म्हणून त्याच्या डोळ्यावरती
तो बरोबर रस्त्याने गेला पाहिजे. त्या घोड्यासारखे तुम्ही सगळ्या मुलगे आणि मुली, आणि तुमचं सगळ्यांचं वय पण चमत्कारी. बाई 16 वर्ष लोकांचं, इथं जमाना तिथं जमाना, दिसला की बाई दिसला. आणि मग हाऊ टू कंट्रोल द माइंड. ह्या मनाला काय केलं पाहिजे? आवाज घातला पाहिजे, लगाम घातला पाहिजे. कोण घालतो लगाम? विचारा तुमच्या मुख्याध्यापकांना, मॅडमना, हा लगाम विकत मिळतो काय मार्केटमध्ये? मिळतो रे विकत? पाठीमागे हा, तो स्वतःमध्ये काय करावा लागतो? निर्माण करावा. तुमच्याकडे नक्कीच स्पर्धा आहे वर्गाला, बरोबर ना? त्याचा पहिला नंबर येतो की माझा पहिला नंबर, तिचा पहिला नंबर येतो, मुलींचेच पहिला नंबर मॅडम काढतो, ही तक्रार आहे. मुलग्यांचे अरे तुम्ही काय भांगडे भरला? हा, मॅडम मुलींचे नंबर काढतो सर, असं काही नसतं. त्या बिचाऱ्या घरची सगळी कामं सांभाळून ढोल मेहनत करतात, प्रचंड कष्ट करतात, आणि तुम्ही मोटरसायकल कशी मिळेल काय? आणि छान काही दिसलं की बोलायचं मग आरतीच्या खंडाला, नाहीतर डिसेंबर आला टुर्नामेंट, जिकडे बघा तिकडे सिंधुदुर्ग टुर्नामेंटचं पीक. सगळे खारेपाट्यांचे ड्रेस घेतलेले सकाळी बघत होते, आणि 26 जानेवारीच्या दरम्यान हे पीक वाढलं. काय आम्ही शिक्षकांनी करायचं महाराष्ट्रातल्या? परीक्षा फेब्रुवारी मार्चमध्ये आणि टुर्नामेंट जानेवारी फेब्रुवारी. मुलांना उद्या पेपर असतं तरी आज सोडत नाही. काय सांगतो मी? जमादारचं स्वातंत्र्याचा मांडणार किंवा वास्तवाचे भान आम्ही आणणार आहे का? म्हणजे मी विद्यार्थी आहे, मी तुम्हाला सांगत नाही, मी 10वीतला विद्यार्थी. माझ्यासमोर काय वाढून ठेवलेलं आहे? ताट आहे. मग तुम्ही ठरवा ना काय करायचं ते. 10वीचं 1 वर्ष जपायचं, 12वीचं 1 वर्ष जपायचं, म्हणजे 2 वर्ष झाली. पदवीची 4 वर्ष, कारण आता साध्या पदवीला 4 केले, आणि मास्टर डिग्रीची 2. आयुष्यातली 16 आणि 8 म्हणजे वय वर्ष 15 ते 23-24 प्रचंड मेहनत घ्या. टार्गेट ओरिएंटेड व्हा, एक्झाम ओरिएंटेड व्हा, नॉलेज ओरिएंटेड व्हा, आणि त्याचा पाठलाग करा. आती काय खंडाला नको आपल्याला टार्गेटचा काय करायचं आहे? पाठलाग करायचा आहे. आणि जगातली सगळी सुख आपल्या पायाशी लोळण कशी घालतील याची परिपूर्ण अशी तयारी करतात. हा आत्मविश्वास बाळगा. तुम्ही म्हणजे सर काय सांगताय? काल्पनिक आहे. अरे बाळांनो, यू आर नॉट युजिंग टोटल पॉवर ऑफ युअर ब्रेन मोर दॅन 13%. तुमच्या मेंदूचा 13% पेक्षा जास्त तुम्ही वापर करत नाही. 100तून 13 वजा करा, किती राहिले? हा, 87. 87% पार्ट ऑफ युअर ब्रेन दॅट यू आर नॉट युटिलाइजिंग. मग तो काढा ना बाहेर, कोयता देऊ. आयझॅक न्यूटनचा मेंदू मोठा होता आणि खारेपाटणच्या विद्यार्थ्यांचा छोटा आहे, असं कुठे जगात असतं का? हा, छत्रपती शिवाजी महाराजांचा मेंदू परमेश्वराने जास्त बनवला होता आणि तुमचा आणि माझा छोटा आहे, असं कुठे होतं का? नाही ना. मग मी वापर केला तुमच्या मेंदूचा, तुम्ही
त्याच्या बाहेर जाऊन विचार करायला, त्याच्या बाहेर जाऊन. बघा मी तुम्हाला विचारतो, 1 ते 100 या अंकांची बेरीज किती हो? बरं जाऊन आहे कठीण आहे. 1 ते 10 या अंकांची बेरीज किती? मी करून दाखवतो, ऐका. 10 अधिक 9 19, 19 8 27, 27 7 34 40, 45 49, 3 52 2 54 1 हा शॉर्टकट आहे की नाही? एकदा लक्षात ठेवला विषय संपला. बाकीचं कसं केलं होतं तुम्ही? a + b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. तोंडपाठ केलाय ना? हा प्रमेय केले, इतिहास केला, इंग्रजी केलं, पोएट्री ग्रामर केलं, जॉमेट्री केलं, सगळं मार्ग नंदीबळ असाल तुम्ही, नंदीबळ सगळे सगळे. 2.5 लाख मुलांना मार्गदर्शन केल्यानंतर बोलताय मी, 500 मुलांना नाही. किती? 2.5 लाख. काय काय चुकतंय काय अशाकडे जाताना? जीवे काय तुला धंदा घडीवर भजरे गोविंद. त्या गोविंद विसरलास तुम्ही, विसरलास. पाठ्यक्रम गाभा, पाठ्यक्रम. मग मगाशी ती 6 नावं ठेवली, तिकडे मी जायला तर सांगणार सर तुम्हाला काय सांगणार? टेस्टिंग करून ठरवा. टेस्टिंग करून ठरवा, सायकोलॉजिकल टेस्टिंग करून ठरवा. मी स्वतः करतो. माझं मत असं नाही, 100 पैकी 80 ते 85 विद्यार्थ्यांनी आपला ट्रॅक जनरल गायडन्स वरूनच ठरवला पाहिजे आणि मार्गदर्शन केलं पाहिजे. फक्त 10 ते 15% मुलांना त्याला संभ्रमित अवस्था असते, त्यांनाच टेस्टिंग अँड काउन्सिलिंगची गरज असते. बाकीच्याही ठरवलंच पाहिजे, पण ते ठरवायला पोषक वातावरण नाही आपल्याकडे. पोषक त्याच्याचा एक फरक सांगतो. पाठीमागे सगळे ऐकतात ना बाळू? झोपा तुम्ही, झोपेकडे आहे मी छान. ते माझं आयुष्य कसं गेलंय. नेहमी मला आयुष्यात शाळेत तास लागायचे ना, ते 3:20 ते 4:30 10वीवर. काय 1988 पासून 2022 पर्यंत 10वीवर काम किती वाजता? हा संध्याकाळी 3:20 ते 4:30. काय 2 पिरियड. म्हणजे 9वीला मी पहिल्यांदा गेलो, अर्धी ताकद संपली. मग 8वीला गेलो, उरली सुरली संपली. आणि 10वीच्या वर्गावर गणितवाले आले, दुसरे आले, त्या पोरांच्या मेंदूचा खोबरा गेला. मी वर्गात गेलो, पण माझ्या वर्गात हसत 60 मिनिटं हसत. मला मुलं कशी लागतात एकदा लिटअप लागतात, लिटअप. फ्रेश टायमिंग वगैरे काय, आपण फ्रेश असतो सगळं फ्रेश. मग तुम्ही जे मगाशी जे 5 मार्ग आहे, तुम्ही काय करता? जास्त मार्क पडले सायन्सला जा, मध्यम पडले कॉमर्सला जा, कमी पडले आर्ट्सला जा. जगामध्ये बाळांनो असं कुठेही तुम्हाला मी तुमच्यासमोर मी पुरावा देणार माणूस, पुरावा देणार. मी आधी विज्ञान शाखेकडची जगातली तुम्हाला माहिती असलेली 4-5 माणसं तुमच्यासमोर ठेवतो. एक फेमस गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगणारा आयझॅक न्यूटन, बरोबर. लुई पाश्चर, आपले एपीजे अब्दुल कलाम, सध्याचे आघाडीचे शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, अनिल काकोडकर यांच्या जवळून काम त्यांचं बघितलेलं आहे. आमच्या ओरोसमध्ये एक सायंटिस्ट आहे, 100 युनिव्हर्सिटीचे सिनेट मेंबर आहे, जिओलॉजी प्रभू. त्यांच्याशी आम्ही गप्पा करायला बसतो. वय त्यांचं आहे 77. ही झाली विज्ञान शाखेची मोठी माणसं. छत्रपती शिवाजी महाराज, ॲरिस्टॉटल, सॉक्रेटिस, स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी,
पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभ, ही सगळी कला शाखेकडची माणसं. ह्याच्यात कोण छोटा मोठा आहे का हो? आहे? तुम्ही सांगा. मी नाही ठरवलं. हे फोटो एका रेषेत लावलेले असतील त्या महात्मा फुले आणि एक शास्त्रज्ञ. ह्याच्यात शास्त्रज्ञ छोटा आणि फुले मोठे, किंवा फुले छोटे आणि शास्त्रज्ञ मोठा, असं काही भेद करता येतो आपल्याला नाही ना. मग नोंदवून घ्या, माणूस कामातून मोठा. कशातून? कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कृपया वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही सगळे अशा मनाचे आहात ना, मला ह्याची गरज नाही, मला तुमची गरज नाही, मला त्याची गरज नाही, मला ह्याची गरज नाही, तुझ्याशिवाय माझं काय आळत नाही असतं. बरोबर. 16 किरकोळ भांडणं झाली ना मित्रांची. एक सवय वाढवून घ्या, सवय. आज तास संपला घ्या की जे हुशार लोक तुम्ही सगळे आहे त्यांनी एकमेकाला मनापासून शेकंड करून तू चांगले मार्क मिळव. आपलं कसं होतं, त्याचं एक्झामच्या वेळेस हात मोडलं की माझे मार्क वाढ. त्याला रोबट स्पर्धा काय म्हणतात. आम्ही निरोगी स्पर्धेचे पुरस्कर्ते आहोत. कशाचे? निरोगी स्पर्धा पाहिजे. कशी लिहितो शब्द? निरोगी स्पर्धा. जिलसनेस असतं का मला. सर्वे सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ह्या जगात ज्ञानेश्वर बाबांचं नाव विसरलो. अरे आज सगळं जग सुखी असावं असं त्या माणसाने म्हटलं. विश्वात्मके तोषोने मदजाने मसाने. केवढं विचार झाला. आपण किती संकुचित, किती संकुचित. जरा आलं मगाशी सानप सरांनी नाव घेतलं, हे असे आहेत सर, माझी कॉलर कॉन्टेक्स्ट आहे. असं नसतं. आम्ही खूप गरिबीतून प्रतिकूल परिस्थितीतून आलो आणि आम्हाला एक शल्य आहे की आर्यन सरांसारखे, त्या सरांसारखी गाईड आम्हाला मिळाले नाही. आणि जे आमच्या पिढीचं नुकसान झालं सिंधुदुर्गात, ते तुमच्या पिढ्यांचं होऊ नये म्हणून या कामासाठी इथपर्यंत मी आलो. तुम्हाला एक अवेअरनेस यावा, जाणीव या. आताही माझे लेक्चर जेव्हा संपेल 1:45ला, तेव्हा 10वीची परीक्षा म्हणजे की झाडची पडते असं तुम्हाला वाटतं. काय जाऊन नाही पाहिजे. काय वाटलं पाहिजे? 10वीची परीक्षा काही कठीण नाही, पुढे कठीण आहे. पुढे पण ते पुढे जे कठीण आहे त्याला सुद्धा मी पुरून उरणार. मी पुरून उरणार. आत्महत्या करणार नाही, डिप्रेशन मध्ये जाणार नाही, मी पुरून उरणार. माझं काय काम आहे? मला इथे कशाला बोलवलंय? इट इज माय ड्युटी टू बूस्ट युअर कॉन्फिडन्स. इट इज. सानप सरांनी मला काय सांगितलं? सर फक्त आमच्या पोरांचा काय वाढवा? कॉन्फिडन्स महत्व. काय वाढवा? कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स. इट इज माय ड्युटी टू बूस्ट युअर कॉन्फिडन्स. काही नसतं रे, काही कठीण नसतं. कठीण काय असतं माहितीये? त्याची तपश्चर्या करणं जरा कठीण असतं. अजिबात. सिंधुदुर्गात मी बघितलं, स्वप्न मोठी मोठी, स्वप्नांच्या पाठलाग करताना त्याला तेवढी ताकद लावायला हवी की नको? बोला तुम्ही. लावायला हवी ना? काय कशी कशी कोणी कोणी किती किती ताकद लावली. भारतात कसली मुलं होती. कुणाच्या वारस आहात तुम्ही? ऋषी मुनींची वारस. भारत माते पुत्र शहाणे अमित तुला लाभले, तुझ्या कुशीला परी जन्मले काही वेळी मुली. परदास्याची बेडी होती पायी तव जिधवा, पुत्र शहाणे तुझे जन्मले संसारी ते धवा. काही वेळी मुले तयांची भडकून गेली मने, क्रांती पूजा केली त्यांनी रुधिराच्या तर्पणे. रुधिर म्हणजे
सुखदेव भगतसिंग आणि राजगुरू. पण तुम्हाला काय सुखदेव भगतसिंग आणि राजगुरू सारखं मी भासावं सांगत नाहीये. मुलगे, आज तुमचे आई वडील 40-45 वर्षाचे आहेत की नाही? हा, त्यांचे पाय घालतायत कुणासाठी? बरोबर. पण आणखी 10-12 वर्षानंतर त्यांचे पाय कमकुवत होणार की नाही? तेव्हा सर्व मुलगे तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेला समर्थ खांदा लावला पाहिजे. हे उद्देश आहे. 10वीची परीक्षा तुमचं टार्गेट नाही. लिहा कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेला मी खांदा लावी. मुलीने काय लिहून घेऊन बरोसो भाऊ बघितलं नाही तर शुभमंगल सांगू दुसरं तिकडे जाय. चांगलं मुलगे व्हायला तयार होते, मुली पण होत्या. मुलींवर आणले स्त्री पुरुष समानता आहे, पण सिंधुदुर्गाची मानसिकता सांगते. मुलींच्या बाबतीत पालकांचा एक दृष्टिकोन असतो की चांगला मिळवता मुलगा. पाठीमागे काय शंका आहे का? हॅलो, मला दिसत नाही. आता बघा, आपण 6 मार्गांवर आहोत. पहिले आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, पॉलिटेक्निक वगैरे. ज्या मुलांनी 4थी म्हणजे 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिपला बसले होते, 5वी स्कॉलरशिप आणि 8वी गव्हर्नमेंट स्कॉलरशिप बसले होते, 8वी NMMS ला बसले होते, पास व्हायला नको, त्यांनी आपलं गुणपत्रक बघायचं. त्यामध्ये भाषा, गणित आणि बुद्धिमत्ता घरी जाऊन त्याची विशिष्ट पातळी असेल, पातळी तर ओळखून जायचं. आम्ही ओळखत होतो की हे मूल MPSC ला लायक आहे. 10वीला एक NTS नावाची एक्झाम आहे, नॅशनल टॅलेंट सर्च. तर त्यांना मी विचारलं, तुमच्याकडे एकही मूल प्रविष्ट नाही, पण NMMS ला 8वीला आहे. आता फेब्रुवारीमध्ये परीक्षा होणार NMMS ते 8वी आहे. म्हणजे आपली जुनी गुणपत्रक घेऊन बघायचं मला कुठे प्रवेश घ्यायचा. सध्याची पिढी तुम्ही आमच्याकडे जर तुम्ही आम्हाला विचारलं तर 10वी पास झाल्यानंतर तेच कागद सर आमच्याकडे आहे. पण आताच्या मुलांकडे पहिलीपासून सगळे कागद आहेत ना. हा गुणपत्रक सगळी आहे, ती जपून ठेवा. जपून ड्रॉइंगच्या परीक्षा असतील, हिंदीच्या परीक्षा असतील, आणखी वेगवेगळ्या संस्कृतच्या असतील, सगळं जपून ठेवा आणि स्वतःच कधीतरी निवांत आपल्या अभ्यास. आणि तुमचा अभ्यासाचा कक्ष कसला? आई किचन मध्ये काम करते, ही मुलगी इथे बसून अभ्यास करते आणि त्या वासाने आपलं चित्त विचलित. आईने काय चूक काय नाही, आपली घरं अशी नाही. अशाच वातावरणात आम्ही लहानाचे मोठे सगळं. हा मुलगा इकडे अभ्यासाला बसतो तर बाजूच्या मैदानावर फोन मारलेला कसं करतो त्याला? समोर त्याच्या आणि प्रमेय सोडवतो आहे, डेफिनेशन पाठ करतोय, इतिहास उत्तर पाठ करतोय, मराठीची कविता करतोय, तो इंग्रजी ग्रामर करतोय, काय कॉम्पोजिशन करतोय, काय करतो, इकडे तिकडे फोन मारले बरोबर त्याचं लक्ष. म्हणजे तो एक मुद्दा लिहून द्या. Mind concentrate your mind towards your target. Concentrate your mind towards your target. तर काय म्हणजे towards म्हणतो, पहिले डिसाइड युअर टार्गेट. तुमचा काय ठरवा, टार्गेट ठरवा, मोठं ठरवा, मोठं एम ठरवा, उद्देश ठरवा, मोठं ठरवा. आता आपण बाकी जीवनाचं काय करायचंय ते बाजूला ठेवू, पण आपण असं समजू की तुमच्या 10वीतल्या विद्यार्थ्यांनी, तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो, एका शाळेने 2005 पूर्वी 9वीतली 20 मुलं काढली. किती? 20. आणि त्यांना कोचिंग करून बोर्डाची मेरिट यायची होती. मेरिट लिस्ट मध्ये आणायचं
विविध तावडे म्हणून तिला त्यांनी त्या कोचिंग कसं असतं माहिती आहे. आम्ही काय करतो सगळ्यांना नाही कसं मोठे मराठे तसं नसतं. आता ते माणगावचं उदाहरण तुम्हाला सांगतो. त्यांच्या 20 पैकी एकही मूल बोर्डाच्या लिस्टमध्ये आलं नाही. आणि आमच्याकडे जी विविध तावडे वसुंधराकडे आली ती मात्र बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये आली. इथे राग आला राग सरांचा राग. मला टाळलं म्हणजे काय लिहून घ्या. राग आला पाहिजे. शैक्षणिक अन्याय झाल्यास राग आला पाहिजे. तुमच्यावर जर शैक्षणिक अन्याय झाला तुम्हाला काय द्यायला पाहिजे. राग आला पाहिजे. व्यक्त नाही करायचं मनात साठवून ठेवायचं. मनात काय करायचं साठवून ठेवायचं आणि त्याच्या विरोधात हळूहळू काम सुरू पुढे पुढे पूर्ण पुढे. मग तुम्ही ठरवलेलं आहे तुम्हाला एवढं पर्सेंटेज पाहिजे 100% पाहिजे. तुम्ही ठरवू शकता 100 100 98 95 तर खाली माझा खालचा वर्ग आहे. पण तुम्ही होणारी वाढ थांबवा कशाला आपल्या आळसामुळे. आता परीक्षेला नेहमी 2च महिने राहिले की नाही. ह्या 2 महिन्यांचा वेळ जर चांगला तुम्ही वापरला चांगला तर भरघोस तुम्ही काय करू शकता गुण वाढवू शकता. आत्ता अजूनही वेळ गेलेली नाही. शाळा तुमची पूर्व परीक्षा घेणार. काय घेणार पूर्व परीक्षा घेणार आणि घेतल्यात तर काही सराव पेपर घेणार. मग जनरली सिंधुदुर्गच्या मुलांचं काय असतं. मी 100%च्या आंदोलनाने बोलतो ज्याचा सगळ्यांना उपयोग होतो. तर त्याने ठरवलेलं असतं. गणित मध्ये 100 पैकी 100, विज्ञान मध्ये 100 पैकी 100, 100 मार्कांचं संस्कृत असेल तर 100 पैकी 100. किती विषय झाले 3. आता मग राहिलेल्या विषयामध्ये समाजशास्त्र सुद्धा 100 पैकी 100. समाजशास्त्र पण किती विषय भागले पुन्हा एकदा. मग आता 2च राहिले. भाषा मराठी प्रथम भाषा आणि हिंदी सेकंड लँग्वेज. इथे कुठेतरी गुण कमी होऊ शकतात. गुण काय होऊ शकतात कमी होऊ शकतात. मग हे बघा मुलांचे प्रकार कसे असतात. मुलांचे प्रकार एकाच वेळी बोर्डामध्ये आलेली 2 मुलं. हे घरचे सांगून आणि एक मुलगी दोघांनी किंवा गडकरी साहेब एज्युकेशन ऑफिसर गडकरी तर दोघांनी बोर्डाच्या मेरिट लिस्ट मध्ये येताना एकाने सांगितलं मी रोज 2 ते 3 तास अभ्यास करून हे यश सहज मिळवलं. आणि जी मुलगी होती ज्युनियर कॉलेजच्या लेक्चररांची तिने सांगितलं हे यश मी खूप मेहनत घेऊन हे खूप मेहनत आणि सहज यश. काय प्रकार आहे काय प्रकार आहे ना. दोघांमध्ये फरक आहे ना. पिंडे पिंडे मध्ये पिंडा. 2 मुलं सारखी असतात का भिन्न भिन्न असतात. मग ती काय असतं आणि काय बनता येतं तर सर्वसाधारण मुलं यांना आम्ही 5व्या पायरीवर ठेवतो. कितव्या आमच्या पायऱ्या 9 असतात. किती 9. खालचं सांगत नाही तर तुम्ही सगळे 5च्या वर सगळे. आणि पुढे तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. खूप 5व्या ॲव्हरेज म्हणजे सर्वसाधारण. 6वी पायरी अबव ॲव्हरेज. 7वी पायरी सुपिरियर. 8वी पायरी व्हेरी सुपिरियर आणि 9वी जिनियस. मग कार्वर जिनियस सुभाषचंद्र बोस. मग आपण काय करतो माहिती आहे आपला मेंदू हे माझं झेपूचा हे मला झेपणार नाही. कोण म्हणतं झेपणार. मी हे शिवधनुष्य पेलणारच उचलणारच. एवढे टार्गेट अचीव
करणारच. टिळकांची वाढवणार ना, जगाचा 2/3 पार्ट त्यांच्या ताब्यात होता. ते साम्राज्य घालवण्यासाठी एक गोष्ट त्यांनी केली, स्वराज्य हा माझा जन्मसिद्धांत मिळवणं. मग तुमच्या वैयक्तिक कुटुंबासाठी स्वतःच्या विकासासाठी गुण मिळवणं हे काय देशाचं काम करणं आहे का हो? हा करणार का तुम्ही? मोठ्याने सांगा बरोबर. नक्की हात वर करा. 90%च्या वर जाणार आहे सगळे हात वर करा. बरोबर बघूया जातील बघा जाते. ठीक आहे ठीक आहे. आता ह्याच्यात काय होतं तुम्हाला सांग, काय होतं? शिक्षकाने एक मार्गदर्शक म्हणून मी सूचना करायला पाहिजे, पण मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही दररोज विज्ञान भाग 1 आणि भाग 2 ला गणित पेक्षाही थोडा वेळ बोला ना जास्त बस हेच सूत्र. आणि बाकीच्या सगळ्या विषयांना अर्धा तास, किती? अर्धा तास. आता आपण सोमवार आणि आजचं वेळापत्रक बिघडलं तर उद्या ते दुरुस्त करा. काय मग तिथे येऊन घ्या, स्वतःचे वेळापत्रक बनवा. परीक्षेला किती दिवस राहिले ते बोला आणि वाट बघा. 1 मार्च कितीची? 1 मार्च. पूर्व परीक्षेचा निकाल नीट लावून घ्या. आता सोमवार ते शुक्रवार पर्यंत काय करायचं? सोमवारी एक भाषा समजा तुम्ही लावली 30 मिनिट, कुठलाही वेळ, शाळेव्यतिरिक्त घरचा वेळ, तर त्याला करून तुम्ही इतिहास जोडला. इतिहास 20 मिनिट, राज्यशास्त्र 10 मिनिट, एवढंच वाचन करा. बीजगणित भूमितीमधला एकच भाग सोमवारी घ्यायचा. बीजगणित सोमवारी बीजगणित घेतलं तर त्याला करून मंगळवारी भूमिती घ्यायची. सोमवारी विज्ञान 1 घेतलं तर मंगळवारी विज्ञान 2 घ्यायचं. सोमवारी इतिहास घेतलं तर मंगळवारी भूगोल घ्यायचं. म्हणजे दररोज सगळ्यांच्या तुम्ही काय करता माहिती आहे, एक आठवडाभर वर्गाच्या सरांची भट्टेबाजी सुरू असते, तिकडे तुमचं पूर्ण लक्ष, आणि माझ्यासारखे गरीब विद्यार्थी शिक्षकांचं तिकडे वेळ आहे. हे तुमचं नॅचरल आहे. हरियाण सरांनी छडी घेतली की त्यांचा पुरत, मॅडमांनी छडी घेतली त्यांचा पुरत, बाकीच्यांकडे मुळीच असं करता कामा नये. हे सगळं जे सगळं काय करायचं, पूर्ण करायचं. परीक्षेच्या आदल्या दिवशी कोणतंही असं घिसाळघाणी करून अभ्यास करण्याची काहीही आवश्यकता नाही. काही म्हणजे एक मुद्दा द्या, आपल्या शत्रूचा परिचय चांगला करून घ्या. आता पूर्वी त्याला प्रश्नपत्रिका म्हणायचे, आता त्याला नाव बदलले कृतीपत्रिका. काय नाव आहे तुमचा? शत्रू कोण? कृतीपत्रिका. तुमचा शत्रू कोण? कृतीपत्रिका. तानाजी मालुसरेने कोंढाणा किल्ला जिंकला, एकदम सैन्य घेऊन गेले, हल्ला केला. आधी काहीतरी केलं ना, पाहणी केली ना, तेव्हाच त्याला विजय मिळाला. तो शत्रू कसा आपला आहे. काय पुढचा मुद्दा आहे, सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पहा. सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप पहा. खरं म्हणजे आता जो मी मुद्दा सांगणार आहे तो काळ संपला, पण लिहून घ्या. 9वीची मुलं आहे. डिसेंबर पर्यंत ज्ञानवर्धित अभ्यास करा. ज्ञानवर्धित नॉलेज ओरिएंटेड डिसेंबर पर्यंत ज्ञानवर्धित अभ्यास करा. नंतर परीक्षा जवळ येते एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करा.
मराठीत काय परीक्षा केंद्रित. आता नॉलेज ओरिएंटेड नाही पण टॉपिक परीक्षा केंद्रित. आता तुम्ही मला विचारलं पाहिजे की सर परीक्षा केंद्रित म्हणजे काय, तुम्ही सांगा परीक्षा केंद्रित म्हणजे काय. आपल्या शत्रूची ताकद काय आहे, पहिला कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे, दुसरा कोणता आहे काय, म्हणजे गाळांतर असेल, जोड्या असेल, कारणीय असेल, सकारण असेल, शास्त्रीय कारणीय असेल, स्वर्व असेल, दीर्घोत्तरी असेल, नकाशाभरा असेल, काय वेगवेगळे प्रकार आहेत ना. ते परफेक्ट माहिती पाहिजे, परफेक्ट सगळ्यांच्या सगळ्या विषय. आणि अपेक्षितपणे एक मुद्दा घ्या, प्रकरणांचं वेटेज पहा, वेटेज आणि त्याचं तंत्र जे आहे ते तुमच्या गुणवाढ. परीक्षांचं प्रकरणांचं वेटेज, कोणत्या प्रकरणाला किती गुण आहे. आता ह्याच्यात एक क्लिष्ट संकल्पना आहे ती मी तुमच्यासमोर मांडणार आहे. प्रश्नपत्रिकेची ब्लूप्रिंट सरांना माहिती संविधान तक्ता, पण तुम्ही संविधान तक्ता काय करू नका. प्रत्येक विषयाची जी शेवटची प्रकरण आहे 2-2, विज्ञान भाग 1ची 2, अल्जेब्राची 2, जॉमेट्रीची 2, इतिहासाची 2, इतिहासाचं 1 9, भूगोलची 2, राज्यशास्त्राचं 5 काय, हे ऑब्जेक्टिव्ह तेवढे झालं पाहिजे. मात्र याला एक आहे अगोदरच्या प्रकरणांचा कसून अभ्यास केला पाहिजे. अशी किती प्रकरण आहे प्रत्येक विषयात 3 ते 4, म्हणजे प्रकरण 1 ते 3 असं 1 ते 3 1 ते 4 100% प्रत्येक विषयासाठी प्रकरण 1 ते 3 किंवा काही विषय जास्त प्रकरण आहेत तिथे 1 ते 4. नंतर 100% सगळं आपल्याला आलं पाहिजे, सगळं सगळं म्हणजे सगळं आलं. पुढची जी प्रकरण आहे 5 6 7 याचं 75% भेटेल. पहिलं 100%, दुसरं 75% आणि शेवटाला 4 असतात. अलीकडच्या 2 प्रकरणांचं 50% भेटेल आणि शेवटच्या प्रकरणाचं 25%. ब्लूप्रिंटला जोडलेलं असतं. ही क्लिष्ट संकल्पना आहे. हे आता काय सांगतो तुम्हाला, याचे 2 प्रकार आहेत. काही विद्यार्थी प्लेन पाहिजे असतं, प्लेन खूप त्यांचा फायदा होता, मला नाही माहिती, त्यांचं ज्ञान वाढतं. आता आपल्याला ज्ञान काय वाढवायचं, परीक्षा तोंडावर आहे. परीक्षेला आम्ही 60 दिवस आहे, तिथे 60 दिवस. आता प्रकरण पडत नाही. आता प्रकरण पडत काय करायचं, 11वीच्या सिलेबसचं काय, 10वीचं, कितवीचा, 11वीला. आता जे आपल्या समोर आहे ह्या सगळ्या गोष्टी केल्या की याचं एक कोऑर्डिनेशन घ्या. दररोज सगळ्याच्या सगळ्या विषयांमधून जायचं. शनिवारी किंवा रविवारी थोडीशी विश्रांती घ्यायची. मी तर असा अनुभव घेतलेला आहे की 1 मार्चला परीक्षा, तर साधारण प्रॅक्टिकल एक्झाम संपते आणि मुख्य परीक्षा सुरू होते, तेव्हा काही विद्यार्थ्यांची सर वजनं कमी होते. नक्की जे टॉपर आहे त्यांची वजन होऊ दे कमी. परीक्षा संपली ना की हापूस आंबे खा आणि पुन्हा जाड्या नको, वजन कमी व्हायला पाहिजे. जागरण वगैरे जे जागरण करायचे असेल तर पालकांना विश्वास धर्मास्पदे कोणाच्या भरून ठेवायचं. फक्त पेपरला जाताना डॉक्टरकडे सलाह लावायची पाळी येतं का मग आहे ना. इकडे राहता नाही, इकडे असतं. तुम्ही काय असतं, मला माझं मुलांबरोबर काम करत नाहीये, इथे मी पकडू शकतो आणि तुम्ही काय काय करतात तिकडे. दिलं धक धक कर तुमचा सैनिक होतो माझ्यासाठी भारतीय नागरिकांचा डॉक्टर तसा टॉपर विद्यार्थी. आणि तुम्ही सगळेजण असं का नाही प्रतिज्ञा करत की आम्ही सगळे टॉपर आहोत. तुम्ही एक प्रतिज्ञा केली पाहिजे आजच्या शुभदिनी की कोकण बोर्डात आमचे गुण कमी करताना तुला 10 वेळा नव्हे 100 वेळा विचार करावा लागेल. आम्ही एवढी तयारी करणार, आम्ही निकराचे प्रयत्न करणार, आम्ही पेपर प्रेझेंटेशन करणार, पेपर चांगला उपयोग करणार. पेपरचे जाता जाता थोडी मिनिटं राहिली त्याच्यात सांगतो काय तुम्ही करता ते पण. पेपर कोणत्या विषयाचा
क्रमवारच सोडवलं पाहिजे. लिहा क्रमवार. मग तुमचे अर्थ मला सांगा. एक जण काय सांगणार, सर प्रश्न एक सोडवला, दुसऱ्याचा काय एक मग पाचवं सोडवलाय आणि दुसऱ्याला 2 पानं सोडून देणार नाही. तुला काय अंदाज नाहीये? याच्यापूर्वी किती परीक्षा दिल्या तुम्ही? 9वीला 2-3 दिल्या, 10वीला 3 दिल्या, 8वीला दिल्या ना? म्हणजे उत्तराला किती स्पेस लागते? यू आर व्हेरी वेल. तुम्हाला फक्त पाहिजे ते न सोडवल्यामुळे एक्झामिनरकडून नजर चुकीने गुणांमध्ये फरक असतो, तर तुमचं नुकसान होऊ शकतं. शक्यतो निळ्या शाईचाच पेन वापरा. काही जणांना काळ्या शाई पांढऱ्या कागदावर चांगलं दिसतं. लिहून घ्या निळ्या बॉलपेनचाच वापरा. निळाच वापरा. निळा बॉलपेन. निळा बॉलपेन आणि रिझर्व मध्ये 2-4 ठेवा. पेन धरलेली पाहिजे. एकदम नवीन असताना एकदम घाईघाईला पण घेतो आणि तिथे जातो. पेपर क्रमावर सोडवा. वस्तुनिष्ठमध्ये सर्व सोडवा. काय म्हणजे 5 पैकी 3 मार्क आहे तर 1 मार्क लागतो, तेवढं बघतात ते. पण दीर्घकालीमध्ये जागा सोडवू नका, नुकसान होते. कसं मी सांगत असं ज्यामध्ये काय कळलं ना, 5 पैकी 3 सोडवले. तुमचा किती प्रकरणांची तयारी झाली? माझ्याकडे आता मालवणचे पेपर येतात कोर्टाचे, मामलेदारांचा मुलगा आहे, तर ते आम्ही मग ह्या प्रकारांची तयारी चांगली झाली, यांची अजून झालेली नाही, हे करावे असे आम्ही शेणे मारतो. सराव परीक्षेची आता चालू आहे डिसेंबर टोपीवाला लक्षात आला काय? आणि स्वतः तुम्ही अशा प्रकारचा अंदाज घ्या स्वतः. दुसरी गोष्ट, एक मुख्य प्रश्न सुरू केला या पेजला तर काही मुलांना काय सवय असते की त्याचं थोडंसं शेपूट दुसऱ्या बाजूला पोरं ठेवायचं. तसं काही करू नका. शक्यतो एक मुख्य प्रश्न अ आणि ब समोरासमोर येईल असं बघा. नेहमीच येईल असं नाही, शक्यतो बघा. ते काय होतं, ते बॅक साईडवर गेलं की एक्झामिनर नॉटेटर खूप मोठी प्रोसेस होते त्याच्यामध्ये. बोर्डावर कोण मांडायला जाणार? बोर्डावर मांडणं सोपं नसतं. आपल्या गरीब लोकांचे आमदार खासदार हुशार लावलं पाहिजे, तर आमच्या यंत्रणेचे लोक घेऊन दिले पाहिजे. आपण एवढे प्रामाणिक प्रयत्न करायचे, ते अगदी प्लेन प्रयत्न करायचे, प्रामाणिक प्रयत्न करायचे आणि घवघवीत यश मिळवायचं. कसा घवघवीत उत्तुंग कसं यश मिळवायचं? आणि मित्रांनो सांगतो, हे कठीण नाही. तुमच्या हायस्कूलला तर मुळीच कठीण. तुमचं खूप रिमोट एरियामध्ये हायस्कूल नाही. आम्ही आता पाहतो कुंभवडे आहे, पांघरड आहे, हिरलोक आहे, खूप रिमोट एरिया. तुमच्यापेक्षा आणखी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 250 हायस्कूल आहे, त्याच्यापेक्षा जास्त. तर मी 80पेक्षा जास्त शाळांमध्ये काम केलं. त्यामुळे किती मुलांचा अनुभव आहे तुमच्यासाठी, किती मधीत पळून जाणारे, गडबड करणारे, सगळे अनुभव घेतलेले आहे. सगळे ते क्षमाशील अंतकरणाने तुम्ही खूप चांगले. एवढा वेळ तुम्ही आधी माझा ऐकला करण्याकर कशा श्रावण अंतकरण निळावरच झाला, रेषेमध्ये आला. म्हणजे इतका वेळ तुम्ही शांत चित्ताने 60-65 मिनिट ऐकला. मग मी एक डिक्लेअर करून टाकतो, तुमच्यापैकी कोणाच्याही करिअरमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही. तुमचं करिअर झालं. कधी कधी वसुंधरामध्ये आम्ही काम करायचे 100 मुलं कंटिन्युअस पठाडे सर, त्याच्या मागून मी, माझ्या मागून आबादेरी दामसंडेकर मुलं इतके तास. खरं म्हणजे आम्हाला जाणवतं, सकाळी सर मी लेक्चर घेतो, मला जाणवलं तिथे एवढं. आणि काय झालं म्हणजे अडचण, आर्ट्स त्याच्यात, कॉमर्स त्याच्यात, सायन्स त्याच्यात, त्याने भिन्न भिन्न. आमचं कसं आहे, एक झालं लष्करातील संधी, वैद्यकीय अभ्यासक्रम 60 मिनिट 70 मिनिट नुसतं MPSC अँड UPSC. मग तुम्हाला केंद्रीय सेवा, राज्यपातळीवरील सेवा, त्यांची गुणवत्ता, त्यांना लागणाऱ्या शालेय परीक्षा. सकाळी मी केडीबाईंचं नाव घेतलं होतं, तिथे मुलं पाठवले पाहिजे. जिल्ह्यांना मुंबई गणित हा चांगलं काम आहे. त्यांच्या अगोदरपासून तर आमचं काम आहे सुंदर ATS. तर अशा प्रकारे काही ठोकताळे जर तुम्ही पाहिले आणि पेपरला घाईघाईत जाऊ नका, निवांत रिलॅक्स
आणि व्यवस्थित वेळापत्रक नीट समजून घ्या. आपले शिक्षक खूप कमालीचे, त्या बाबतीत तुम्हाला बसवण्यामध्ये सगळं सहकार्य आपल्याकडे असतं. परीक्षा केंद्रावर काही जाऊ नये. एवढ्या काही चुका तुम्ही टाळा. काय तुम्हाला कच्चं काम लिहायचं असेल स्वतंत्र पान वापरा, त्याचेही गुणाला म्हणतात. जो प्रश्न तुम्हाला चुकीचा वाटतो त्याचाही प्रश्न क्रमांक घाला. कधी कधी बोर्ड काय करतो, चुकीच्या प्रश्नाचं क्रेडिट करतो. एखादा चुकीचा प्रश्न असेल तर त्याचा क्रमांक घातला तरी सुद्धा आपण आपल्याला गुण मिळतात. असे काही ठोकता आहे एक्झामिनरने तपासलेले पेपर एक लक्षात घ्या, त्याचा धोका सांगतो. शक्यतो आउट ऑफ स्कोर झाला हे समजा आहे मुलगा आहे, या इतिहासामध्ये 40 पैकी 40 मिळाले तर त्याचा एखाद दुसरा कमी होऊ शकतो. पण त्याच्यापेक्षा कच्चा विद्यार्थी आहे त्याला 39 मिळाले तर त्याचे 39 राहू शकतात आणि याची 4037 होऊ शकतात. मग शाळा रिझल्ट आलं पुढे गेलं पाठीला चढवलं त्याचं वेगळं करायचं. ते तिथे काय चालतं आम्हाला बरोबर माहिती असतं. त्यामुळे पैकीच्या पैकी गुण मिळवणं ते टिकले. त्याच्यासाठी ठळक टायटल अंडरलाईन, उत्तराची लांबी रुंदी. समाजशास्त्राच्या बाबतीत आम्ही नियमच केले फॉर सोशल सायन्स. ट्राय टू मेक युअर पेपर bulk and get more marks is the best policy to secure total marks for social science. म्हणजे उत्तराची लांबी रुंदी काय करा. पण एक्झामिनर थोडक्यात सांगतो, सगळ्यांची माफी मागून फसवा. तपासदाराला काय करा, तपासदाराला काय करा, त्याची मती गुण करा. काय करा, प्रिटेंड हिम टू युअर पेपर इज गुड. तुमचा पेपर कसा चांगला आहे हे त्याच्या मेंदूवर त्याचा आघात. समजला काय. आणि अगदी येतं तेवढं लिहा, चुकलेल्यावर काट मारू नका अजिबात. कधी कधी बरोबर असलेले पण विद्यार्थी अनादानाने एवढ्या थोड्याशा ठोकताला तुम्ही गेला. आता 12वीच्या परीक्षेला मात्र मी तुम्हाला आत्ताच सांगतो, तुमच्यापैकी जी मुलं सायन्सला झालं आहे 8वी पासून 10वी पर्यंत तुम्ही जो अभ्यास केलाय त्याच्या 5 पट अभ्यास 11वी आणि 12वीला करावा लागणार. कारण एकट्या फिजिक्समध्ये त्यांचे जे एंट्रन्स एक्झाम आहे त्या फक्त 12वीच्या नसतात, 11वी आणि 12वीपेक्षा जॉईंट असतात. आणि फिजिक्सला इन ऑल 47 चॅप्टर्स आहेत. मॅग्नेटिक्स, ऑप्टिक्स, 47 प्रकरण एका विषयात आहेत. तिथे असं फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे. मग अशा अभ्यासक्रमाला पहिल्यांदा जो तुम्ही संकल्प केला मी इकडे जाणार, त्याची आतापासूनच तयारी करा. आणि परीक्षा झालं की लगेच ज्यांना सायन्स कडे जायचं आहे त्यांनी आई वडिलांना सांगून कोचिंगच्या मागे कुठे कोचिंग आहे, कुठे मुंबईला जा. आता मला तुम्ही विचार, तुम्ही सर कुठे कुठे मुलं पाठवली काय. ओरा सर्कलच्या शिक्षकांची मुलगी मी इचलकरंजीला पाठवली. कोण संजय घोडावत, तुम्हाला माहिती आहे संजय घोडावत. आणि ही मुलं खूप पुण्याला, विवेकानंद कोल्हापूर, रुपारेल मुंबई, रामनारायण रुईया, सगळे SP इंजिनिअरिंग, सगळे राज्यातले फिनोलेक्स गाडा अशी मुलं आमची कुठे कुठे पाठवली. आणि ज्याने इथेच राहायचं त्यांनी मन लावलं आणि तुम्ही घवघवीत अशा प्रकारचा यश मिळवा. सर्वांना चांगलं यश मिळावं यासाठी मी पुन्हा हे करतो. पुन्हा एकदा काय ना पामरे बोलावी उत्तरे परीच्या विश्वंभरे बोलते. आपुल्या बळे नाही मी बोलत बोलविता धरी वेगळाची. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. धन्यवाद.